काय तुम्ही कधी विचार केला आहे का? जर वेळेत मागात जाता आलं, तर आयुष्य किती बदलू शकेल? एका तरुणाची ही कहाणी आहे, जो भूतकाळात जाऊन आपलं भविष्य बदलू इच्छितो. तो प्रेम जिंकण्यासाठी, वडिलांचा जीव वाचवण्यासाठी आणि चुका सुधारण्यासाठी वेळेच्या लूपमध्ये अडकतो. पण भूतकाळाशी खेळण्याची किंमत तो किती मोठी मोजणार आहे? प्रत्येक वेळीस तो भूतकाळात जातो, पण पुढचं पाऊल ठरलेलं असतं. ही एक अशी टाईम ट्रॅव्हलची कहाणी आहे, जिथे प्रेम, गूढ आणि नियती एकत्र गुंतलेले आहेत. तर ही कहाणी आहे कार्तिकची आणि त्याच्या वेळेत अडकलेल्या प्रेमाची. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सप्लेन करणार आहोत एक जबरदस्त चित्रपट रिवाइंड, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात 2019 सालच्या दृश्याने होते, जिथे काही मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांची बॉल समोरच्या झुडपांमध्ये जाऊन अडकते. ती आणण्यासाठी एक माणूस त्या झुडपांमध्ये जात असतो, पण त्याच वेळी झुडपांमागून अचानक तीव्र प्रकाश चमकतो आणि तिथून राजेश नावाचा एक माणूस बाहेर येतो. तो त्या माणसाला विचारतो, हे कोणतं वर्ष आहे? तो माणूस उत्तर देतो, हे 2019 साल आहे. हे ऐकून राजेश खूप आनंदित होतो, कारण तो टाईम ट्रॅव्हल करून आपल्या भूतकाळातून भविष्यकाळात पोहोचलेला असतो. यानंतर राजेश आपल्या भविष्यकाळातील कुटुंबाला भेटण्यासाठी एका टॅक्सीमध्ये बसतो आणि आपल्या घरी जायला निघतो. मात्र काही वेळातच तो आपल्या घराचा रस्ता विसरतो आणि टॅक्सी ड्रायव्हरसोबत इकडे तिकडे फिरू लागतो. ड्रायव्हरला काहीच कळत नाही की हा माणूस नक्की कुठे जायचं म्हणतोय. ड्रायव्हर मागे वळून राजेशशी बोलायला जातो, पण त्यामुळे त्याचं बॅलन्स गमावून जातं आणि एक अपघात होतो. मात्र त्याआधीच राजेश पुन्हा टाईम ट्रॅव्हल करून गाडीतून गायब होतो. ड्रायव्हर गाडीतून बाहेर पडतो आणि मागे बघतो, पण राजेश गायब झालेला असतो. हे पाहून तो गोंधळून जातो की तो माणूस शेवटी गेला तरी कुठे. यानंतर कथा 5 वर्ष पुढे सरकते. यानंतर आपल्याला कार्तिक नावाचा एक मुलगा दिसतो, जो लिफ्टने आपल्या फ्लोअरवर जात असतो. तेवढ्यात शांती नावाची मुलगी येऊन लिफ्ट थांबवण्याचा इशारा करते. तिला पाहताच कार्तिकला पहिल्या नजरेतच तिच्यावर वन साइडेड लव्ह होतं आणि तो संपूर्ण वेळ लिफ्टमध्ये तिलाच बघत राहतो. त्यानंतर कार्तिक शांतीचं सामान तिच्या रूमपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतो, ज्याबद्दल शांती त्याला थँक्यू म्हणते. मग कार्तिक ही गोष्ट आपल्या मित्राला शुभूला सांगतो. कार्तिक काही दिवसांसाठी शुभूच्या घरी राहायला आलेला असतो. तो शुभूला सांगतो, अरे ती मुलगी इथेच राहते, काहीतरी सेटिंग कर ना, ती मला खूप आवडली. शुभूही त्याच्या मदतीसाठी तयार होतो. दुसऱ्या दिवशी कार्तिक आणि शुभू शांतीच्या रूमच्या बाहेर पोहोचतात. तिथे शांतीची मैत्रीण दरवाजा उघडते. शुभू तिला शांतीला बोलवण्यास सांगतो, पण ती सांगते की शांती फक्त एका दिवसासाठी इथे आली होती. ती आता दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहते, पण मला तिच्या नवीन पत्त्याबद्दल माहिती नाही. हे ऐकून कार्तिक निराश होतो, कारण आता तो शांतीला कुठे शोधणार. पण त्याचवेळी त्याच्या ऑफिसमधून कॉल येतो आणि त्याला ताबडतोब ऑफिसमध्ये पोहोचण्यास सांगितले जाते. दुसऱ्या दिवशी आपल्याला कथन नावाचा मोठा गँगस्टर दिसतो. तो स्वतःच्या एका माणसाला ठार मारत असतो, कारण त्याला समजलेलं असतं की त्या माणसाकडे त्याच्या विरोधात खूप महत्त्वाचे पुरावे आहेत. त्यामुळे तो त्याला संपवून टाकतो. इकडे कार्तिकला नाईलाजाने आपल्या ऑफिसात यावं लागतं, जिथे आपल्याला कळतं की कार्तिक हा प्रत्यक्षात एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तो एका टीमचं नेतृत्व करतो. कार्तिकचा बॉस त्याला ऑफिसमध्ये आलेल्या नवीन मुलीशी भेट घडवतो आणि ती दुसरी कोणी नसून शांतीच असते. तिला समोर पाहून कार्तिक खूप आनंदी होतो आणि आपल्या टीम मेंबर्सना तिची ओळख करून देतो. यानंतर कार्तिक आणि शांती कॉफी शॉपमध्ये जातात. तिथे असताना शुभूचा फोन येतो. त्यामुळे कार्तिक बाहेर येऊन त्याच्याशी बोलतो आणि सांगतो की शुभू मला शांती सापडली आहे. हे ऐकून शुभूही खूप खुश होतो. त्याचवेळी सुदान नावाचा एक माणूस येऊन शांतीला जाणून बुजून धक्का देतो. शांती त्याला रागाने सुनावते, पण तेवढ्यातच कथेरा नावाचा गुंड तिथे येतो आणि शांतीला धमकावू लागतो. दूर उभा असलेला कार्तिक हे पाहतो आणि ताबडतोब शांतीकडे जातो. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण कधीरा अचानक चाकू काढतो आणि कार्तिकला ठार मारण्याची धमकी देतो. तो ओरडतो, आज मी तुला ठार मारणारच. शेवटी इतक्या वर्षांनी तू मला मिळालास. हे कोण? कार्तिक पूर्णपणे गोंधळून जातो. हा माणूस कोण आहे आणि मला का मारू पाहतोय, असे त्याला वाटू लागतं. कथिरा कार्तिकवर हल्ला करायला जातो, पण तिथे जमलेली गर्दी त्याला अडवते. गर्दी वाढताना पाहून सुदान आणि कथिरा निघून जातात. कार्तिकच्या मनात मात्र एकच प्रश्न घोळत असतो, हा माणूस कोण होता आणि मला मारण्याचा त्याचा उद्देश काय आहे? संध्याकाळी कार्तिक शांतीच्या घरी जातो, जिथे तिने आपल्या सर्व सहकाऱ्यांसाठी पार्टी ठेवलेली असते. इथे कार्तिक आणि शांती बराच वेळ गप्पा मारतात. पार्टी संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून जातात. सर्वजण गेल्यानंतर शांती आपल्या घराची साफसफाई करत असते. तेवढ्यात दिलीप नावाचा एक माणूस परत तिच्या घरी येतो आणि बहाणा करतो की त्याचं वॉलेट खोलीतच विसरला आहे. ते घेण्यासाठी शांती त्याला घरात येऊ देते आणि वॉलेट शोधू लागते.
पण अचानक दिलीप मागून शांतीला पकडतो आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. घाबरलेली शांती त्याला जोरात धक्का देते आणि बाल्कनीच्या दिशेने पडते. तिथे खाली उभा असलेला कार्तिक हे सर्व पाहतो आणि ताबडतोब शांतीच्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी धावतो. दुसरीकडे शांती दिलीपपासून बचाव करण्यासाठी बाथरूममध्ये लपते आणि काही वेळातच कार्तिक तिच्या फ्लॅटमध्ये पोहोचतो आणि जोरात शांतीला हाक मारतो. शांती बाथरूममधून बाहेर येते आणि पाहते की दिलीप बेशुद्ध पडलेला असतो आणि कार्तिकच्या हातात एक बॅट असते. हे पाहून शांती घाबरते आणि विचारते, तू त्याला मारून टाकलंस का? यावर कार्तिक स्पष्ट करतो की मी आत येण्यापूर्वी दिलीप बेशुद्ध पडलेला होता आणि ही बॅट त्याच्याजवळच पडलेली होती, जी मी उचलली आणि तुला हा गैरसमज झाला. हे ऐकून शांती आणि कार्तिक चिंतेत पडतात. जर आम्ही त्याला मारलं नाही मग दिलीपला कोणी मारलं? तेवढ्यातच सीन फ्लॅशबॅकमध्ये बदलतो. फ्लॅशबॅकमध्ये कथिर आणि सुदान दाखवले जातात. सुदान कथिरकडून पैसे कमवायचा एक मार्ग शोधतो आणि त्याच्या नकळत ड्रग्सचे पॅकेज चोरतो. कथिरला याबद्दल डाऊट न होण्यासाठी सुदान मुद्दाम कॉफी शॉपमध्ये शांतीला धक्का देतो आणि तिच्या पर्समध्ये ड्रग्स लपवतो. रात्री हे ड्रग्स परत घेण्यासाठी सुदान शांतीच्या घरी पोहोचतो. तिथे दिलीपला पाहून तो पहिल्यांदा त्याला बॅटनं मारतो आणि बेशुद्ध करतो. नंतर ड्रग्स घेऊन निघून जातो. इकडे सीन पुन्हा वर्तमान काळात येतो आणि शांती पोलिसांना कॉल करते आणि त्यांना आपल्या घरी बोलावते. पण पोलीस येण्याआधीच कथिर तिथे पोहोचतो आणि जोरदार झटापट सुरू होते. भांडण्यादरम्यान दिलीपला चाकू लागतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो. तेवढ्यात पोलिसही योग्य वेळी तिथे पोहोचतात आणि बघतात की दिलीपला मारणारा कथिरच आहे. पोलीस कथिरला अटक करून स्टेशनला घेऊन जातात. स्टेशनमध्ये सिनियर ऑफिसर कार्तिक आणि शांतीला सांगतो की कथिर हा एक मोठा गुन्हेगार आहे, ज्याने हजारो मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. हे ऐकून कार्तिक म्हणतो, बरं झालं तुम्ही त्याला पकडलं, आता तरी आमचं टेन्शन संपलं. यानंतर कार्तिक आणि शांती पोलीस स्टेशनमधून निघतात आणि शांतीच्या घरी जातात, जिथे कार्तिक शांतीच्या भिंतीवर लावलेल्या फोटोज पाहू लागतो. तेवढ्या त्याला एका फोटोमध्ये एक ओळखीचा चेहरा दिसतो. तोच माणूस जो मूवीच्या सुरुवातीला कारमधून गायब झाला होता. इथे शांती कार्तिकला सांगते की हे माझे आजोबा आहेत, ज्यांचे नाव राजेश आहे. त्यांचं म्हणणं होतं की ते टाईम ट्रॅव्हल करून भविष्यकाळात पोहोचले होते, पण कोणालाच त्यांच्यावर विश्वास बसला नाही आणि सगळ्यांनी त्यांना वेडं समजलं. यानंतर कार्तिकची नजर भिंतीच्या दुसऱ्या फोटोजवर जाते, ज्यात शांती एका मुलासोबत बसलेली असते. हे पाहून कार्तिक विचारतो की हा कोण आहे? शांती सांगते की हा सिनू आहे, ज्याने मला खूप आधी प्रपोज केलं होतं, पण मी शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याचं प्रपोजल नाकारलं होतं. हे ऐकून कार्तिकच्या मनात थोडी भीती निर्माण होते. शांती अजूनही त्याच्यावर प्रेम तर करत नाही ना? पण कार्तिक याबद्दल जास्त विचार करत नाही. पुढील काही दिवस शांती आणि कार्तिक एकत्र काम करतात आणि खूप वेळ एकमेकांसोबत घालवतात. काही दिवसानंतर शांती कार्तिकच्या घरी येते आणि त्याला उद्या कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावते. ते सांगते की मी तुझ्यासाठी एक सरप्राईज ठेवला आहे. हे ऐकून कार्तिक खूप खुश होतो आणि त्याला वाटतं की शांती त्याला आपल्या मनातील गोष्ट सांगणार आहे. पुढच्या दिवशी कार्तिक अगदी छान तयार होऊन शांतीला भेटायला कॉफी शॉपमध्ये जातो. पण आज जाण्याआधीच त्याच्या नजरेस एक वेगळंच दृश्य पडतं. शांती शॉपच्या बाहेर उभी असते आणि तिच्यासोबत शिनू देखील असतो, जो तिला बुके देत असतो. शांती आणि शिनूला एकत्र उभं पाहून कार्तिक खूप उदास होतो, कारण त्याला वाटतं की शांतीने त्याला फक्त शिनूशी भेट घडवून आणण्यासाठी बोलावलं आहे आणि त्यांचं काहीतरी सुरू आहे. तो तिकडून निघून जायला लागतो, पण तेव्हाच नॅन्सी नावाची एक मुलगी येते आणि कार्तिकला लकीशी भेटायला सांगते. ती म्हणते, मी तुला 5 वर्षांपासून शोधते, अखेर तू गायब कुठे झाला होतास? चल मी तुला लकीशी भेटवते. हे ऐकून कार्तिक थोडासा चकित होतो आणि संतापाने म्हणतो, मी कोणत्याही लकीला ओळखत नाही. हे बोलून तो तिकडून निघून जातो आणि थेट एका बारमध्ये पोहोचतो, जिथे तो खूप दारू पितो. यानंतर तो नशेतच घरी परततो. घरी आल्यावर तो आपल्या वडिलांच्या फोटोसमोर उभा राहून बोलू लागतो, लहानपणी माझी आई गेली, मोठा झालो तर कोरोना काळात वडीलही गेले आणि आता जिच्यावर मी प्रेम केलं तीही दुसऱ्याचीच झाली. मी आयुष्यभर असाच एकटा जगणार का? हे बोलता बोलता तो कपाटाच्या वर ठेवलेला आपल्या कुटुंबाचा फोटो अल्बम शोधायला लागतो. तो अल्बम काढत असताना कपाटावर ठेवलेली राजेशची बॅग खाली कोसळते. इथूनच सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो, जेव्हा राजेश टाईम ट्रॅव्हल करून परत आपल्या काळात येतो. तेव्हा तो सर्वांना सांगतो की तो भविष्य काळात गेला होता, पण कोणालाच त्याच्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आणि सगळेजण त्याला वेडं ठरवतात. राजेशच्या तब्येतीवर परिणाम होतो आणि तो आजारी पडतो. रागाने त्याची पत्नी ती बॅग उचलून घराबाहेर फेकते आणि ती बाहेर जात असलेल्या एका ट्रॉलीवर पडते. ही ट्रॉली दुसरी कोणाची नाही तर कार्तिकच्या आजोबा चालवत असतात. कार्तिकचे आजोबा ती बॅग आपल्या मुलाला म्हणजेच कार्तिकच्या वडिलांना देतात आणि त्याच दिवशी त्यांचं निधन झालं होतं. म्हणूनच कार्तिकचे वडील ठरवतात की त्यांना त्यांच्या वडिलांच्या दिलेल्या या वस्तूंना म्हणजेच त्या बॅगला कधीही उघडायचं नाही आणि ती कायम आपल्या जवळच ठेवायची आहे. त्यामुळे ती बॅग नेहमी कार्तिकच्या घरातच राहिली. सीन पुन्हा वर्तमान काळात येतो, जिथे कार्तिक ती बॅग उघडतो आणि त्यातून टाईम मशीन बाहेर काढतो. तो विचार करू लागतो, जरी खरोखरच टाईम मशीन असेल
तर मी 2019मध्ये जाऊन शांती आणि शिनूला भेटण्यापासून रोखू शकतो. त्याच वेळी त्याला आठवतं की त्याच्या वडिलांचं निधनही 2019मध्ये झालं होतं. त्यामुळे तो ठरवतो की त्यांना वाचवायचं. दुसरीकडे शांती कार्तिकला वारंवार कॉल करत असते, पण तो फोन उचलत नाही. शेवटी ती शुभला कॉल करून कार्तिकबद्दल विचारते. शुभ सांगतो की मी कार्तिकला प्रपोज करणार होते, म्हणून मी त्याला बोलावलं होतं. पण त्याचवेळी मला शिनू भेटला आणि आम्ही गप्पा मारत होतो. मात्र कार्तिक तिथे आलाच नाही. हे ऐकल्यावर शांती शिनूसोबत कार्तिकच्या घरी जायला निघते. पण ती पोहोचण्याच्या आधीच कार्तिक टाईम मशीन वापरून थेट 2019मध्ये पोहोचतो. तिथे पोहोचल्यावर त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की तो खरोखरच 2019मध्ये पोहोचला होता. म्हणून कार्तिक घराच्या बाहेर पडतो आणि सगळं पाहायला लागतो. तेव्हाच तो पाहतो की त्याचे वडील घराबाहेर उभे होते. वडिलांना जिवंत पाहून कार्तिकला पूर्ण खात्री पडते की तो खरोखरच 2019मध्ये पोहोचला आहे. कार्तिक धावतच आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांना गळाभेट देतो. जेवताना तो वडिलांना सांगतो की कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क घालावा. मात्र कार्तिकचे वडील त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात, तू कसल्या अजब गोष्टी बोलतो आहेस, मास्क तर डॉक्टर घालतात. हे ऐकून कार्तिक हसू लागतो. यानंतर तो आपल्या पहिल्या मिशनसाठी तयार होतो आणि शांतीच्या घराबाहेर जाऊन तिला बघतो. तो पाहतो की एक कुरिअरवाला शांतीच्या घराच्या दिशेने जात असतो. कार्तिक त्या कुरिअरवाल्याला पैसे देऊन तो कुरिअर घेतो आणि स्वतःच शांतीच्या घरात जातो. तिथे त्याला एका व्यक्तीकडून समजते की शांती ऑफिसला गेली आहे. मग कार्तिक छान तयार होऊन एका आलिशान गाडीतून शांतीच्या ऑफिसला पोहोचतो. तो तिथे तिच्या कंपनीच्या बॉसला भेटतो आणि सांगतो की त्याला एक महत्त्वाची डील करायची आहे. बातचीत करत असताना तो सूचित करतो की त्याला डीलसाठी एक असिस्टंट हवा असेल आणि त्याने ऐकले आहे की शांती ही त्यांच्या कंपनीतील अत्यंत हुशार मुलगी आहे. माझा प्रोजेक्ट तिने सांभाळावा अशी माझी इच्छा आहे, असे तो सांगतो. हे ऐकून शांतीला बॉस तातडीने ऑफिसला यायला सांगतात. पण शांती सरळ नकार देते आणि सांगते की तिच्या आईची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे ती ऑफिसला येऊ शकत नाही. त्यावर तिचा बॉस तिला नोकरीवरून काढण्याची धमकी देतो. मात्र शांती स्वतः जॉबचा राजीनामा देते. हे पाहून कार्तिकचा संपूर्ण प्लॅन फसतो. म्हणून तो पुन्हा त्या कुरिअरवाल्याला बोलावतो आणि त्याला पैशांचा आमिष दाखवतो. तो त्याला शांतीच्या घरात शिरण्यास सांगतो आणि तो कुरिअरवाला एका नकली बाबाच्या वेशात शांतीच्या घरी प्रवेश करतो. योग्य संधी मिळताच तो शांतीचा मोबाईल चोरून बाहेर आणतो आणि कार्तिककडे देतो. आता कार्तिक शांतीच्या मोबाईलमध्ये पाहतो की ती शिनूसोबत दिल्लीला जाणार आहे. मग तो आपल्या मित्र मोहनला कॉल करतो, जो त्याच एअरलाईनमध्ये काम करत असतो आणि त्याला फ्लाईटची डिटेल्स काढायला सांगतो. मोहन सांगतो की शिनूने दिल्लीला जाणारी फ्लाईट पकडली आहे, पण शांतीची फ्लाईट मिस झाली आहे. हे ऐकून कार्तिक खूप आनंदित होतो, कारण त्याचं पहिलं मिशन यशस्वी झालं होतं. आता त्याला खात्री होतं की 2024मध्ये शांती त्याची गर्लफ्रेंड असेल. म्हणून तो चुपचाप शांतीचा फोन तिच्या घरात परत ठेवतो आणि स्वतःच तिच्या घरी परत येतो. आता त्याला त्याच्या वडिलांचा जीव वाचवायचा असतो, म्हणून तो त्या टाईम मशीनसमोर बसून त्या क्षणात पोहोचण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळी त्याचा वडिलांचा मृत्यू झाला होता. पण यावेळी मशीन काहीच काम करत नाही. मग कार्तिक मशीन दुरुस्त करायला बाहेर पडतो. तेव्हा त्याला कथिर दिसतो आणि त्याला पोलिसांनी सांगितलेली गोष्ट आठवते की कथिरने हजारो मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. हे आठवताच कार्तिकच्या मनात एक कल्पना येते. जर त्याने कथिरला मारून पोलिसांच्या हवाली केलं तर भविष्यातील सर्व काही बदलू शकतं आणि अनेक मुलींचे जीव वाचतील. मग कार्तिक कथिरकडे जातो, त्याला मारहाण करतो आणि पकडून थेट पोलीस स्टेशनला नेतो, जिथे तो त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. त्यावेळी कथिर फक्त एक गल्लीतील गुंडा होता. मग हे स्पष्ट होतं की भूतकाळात जाऊन कार्तिकने कथिरला पोलिसांच्या हवाली केलं होतं आणि शक्यता आहे की यामुळेच कथिर पुढे जाऊन मोठा गँगस्टर बनला असावा. खरं तर कथिरला अटक करून दिल्यानंतर कार्तिक आपल्या टाईम मशीनच्या बॅगेकडे परत जातो. पण तिथे जाऊन पाहतो तर काय, बॅग चोरीला गेलेली आहे. त्याचवेळी कार्तिकच्या मोबाईलवर मोहनचा कॉल येतो. मोहन सांगतो की आज संध्याकाळी शांती आणि शिनू दोघंही दिल्लीला जाणारी फ्लाईट पकडणार आहेत आणि ज्याने आधी फ्लाईट पकडली होती तो शिनू नव्हता, कोणीतरी दुसराच होता. हे ऐकून कार्तिक खूप निराश होतो आणि त्याचा एकही प्लॅन यशस्वी झालेला नसतो आणि आता तर त्याच्या हातून टाईम मशीन असलेली बॅगही चोरीला गेली आहे. यानंतर कार्तिक एका पार्कमध्ये बसून विचार करत असतो की तो आता घरी कसा जाणार. तेव्हाच तो पाहतो की काही गुंड एका मुलीचा छळ करत आहेत. त्यामुळे कार्तिक तिथे जाऊन त्या गुंडांना मारू लागतो. पण ते गुंड म्हणतात की आम्ही फक्त मस्करी करत होतो. हे ऐकल्यावर कार्तिक त्यांची माफी मागतो आणि तिकडून निघून जातो. पण तेव्हाच त्याची नजर एका मुलीवर पडते, जिला एका ट्रकची धडक बसणार असते. कार्तिक धावत तिथे जातो आणि त्या मुलीचा जीव वाचवतो आणि ती मुलगी दुसरी कोणी नसून शांतीच असते. शांती लगेचच कार्तिकला रोडच्या मध्येच आय लव्ह यू बोलते. हे ऐकून कार्तिक गोंधळून जातो. शांती त्याला आय लव्ह यू का म्हणते. पण त्याचवेळी एक टॅक्सी ड्रायव्हर येतो आणि कार्तिकला जोरात धडक देतो आणि तो टॅक्सी ड्रायव्हर दुसरा कोणी नसून चित्रपटाच्या सुरुवातीला राजेशला घेऊन जाणारा तोच ड्रायव्हर असतो. त्यानंतर शांती कार्तिकला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, जिथे नॅन्सी येते आणि शांतीला भेटते. नॅन्सी शांतीला प्रेमाने लकी म्हणते.
म्हणजेच त्यावेळी जेव्हा नॅन्सी रेस्टॉरंट बाहेर कार्तिकला बोलवत होती तेव्हा ती त्याला शांतीशीच भेटवण्याचा प्रयत्न करत होती. पण कार्तिकला वाटतं की तो लकीला ओळखत नाही म्हणून तो तिकडून निघून गेला. इथे नॅन्सी शांतीला सांगते की आज तू पहिल्यांदा कार्तिकला पाहिलंस आणि पहिल्याच भेटी त्याला आय लव्ह यू का म्हणालीस. त्यावर शांती सांगते की कार्तिक तिला आधीही भेटला होता पण ती त्याला भेटू शकली नव्हती. तरीसुद्धा पहिल्याच नजरेत तिला कार्तिक आवडला होता. शांती नॅन्सीला सांगते की दिल्लीमध्ये तिच्या आईचं ऑपरेशन होणार आहे आणि ती कार्तिकला इथे एकटेही सोडू शकत नाही. अशा परिस्थितीत तिने काय करावं हे तिला कळत नव्हतं. त्यावर नॅन्सी तिला दिल्लीला जाण्याचा सल्ला देते. नॅन्सीच्या सांगण्यावरून शांती दिल्लीची फ्लाईट पकडून तिकडून निघून जाते. इकडे हॉस्पिटलमध्ये नॅन्सीचा बॉयफ्रेंड येतो आणि तिला तिकडून घेऊन जातो. कारण त्याला भीती वाटत असते की नॅन्सी कुठल्या तरी पोलीस केसमध्ये अडकेल. म्हणून नॅन्सीच्या मनाविरुद्ध तो हॉस्पिटलमधून तिला घेऊन जातो. त्यानंतर हॉस्पिटलमधून कार्तिकच्या वडिलांना फोन येतो की त्यांच्या मुलांचा अपघात झाला आहे. हे कोणते ताबडतोब स्कूटीवरून हॉस्पिटलला जायला नेतात. पण मध्यरस्त्यात त्यांची एका चोरासोबत टक्कर होते ज्याच्या हातात ती टाईम मशीन असलेली बॅग असते. कार्तिकचे वडील ती बॅग स्वतःजवळ ठेवतात आणि घरी जाऊन ती अलमारीवर ठेवतात. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये कार्तिकला भेटायला जातात. तिथे डॉक्टर त्यांना सांगतात की कार्तिकच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे त्यामुळे त्याची अर्धी आठवणशक्ती गेली आहे. म्हणजेच त्याला शांतीची झालेली भेट आणि त्या गुंडांना जेलमध्ये पाठवण्यासारख्या कुठल्याच गोष्टी आठवत नव्हत्या. इकडे शांती दिल्लीला जाण्यासाठी एअरपोर्टवर फ्लाईटची वाट पाहत बसलेली असते. तिथे तिची शिनूसोबत भेट होते. शिनू आणि शांती खूप चांगले मित्र होते. त्याचवेळी हे स्पष्ट होतं की सिनूने कधीही शांतीला प्रपोज केलेलं नव्हतं. शांतीने फक्त कार्तिकला चिडवण्यासाठी छोटंसं खोटं सांगितलं होतं. या जागेवर शिनूने शांतीसोबतचा तो फोटो काढला होता. त्यानंतर शांती दिल्लीला पोहोचते आणि लगेचच नॅन्सीला कॉल करून कार्तिकच्या तब्येतीबद्दल विचारते. पण नॅन्सीला कार्तिकबद्दल काहीच माहिती नसते. तो कुठे गेला आहे आणि काय करत आहे. म्हणून शांती सिनूला हैदराबादमध्ये कॉल करून कार्तिकचा पत्ता लावण्यास सांगते. हे कळताना सिनूला तब्बल 5 वर्ष लागतात आणि 2024मध्ये शिनू शांतीला कॉल करून सांगतो की त्याला कार्तिकचा पत्ता लागलेला आहे. पण कार्तिक त्याचा पूर्ण भूतकाळ विसरला आहे. म्हणून शांतीला पुन्हा आपल्या प्रेम कहाणीची सुरुवात करावी लागणार होती. हे ऐकून शांती पुन्हा कार्तिकच्या जवळ जाते आणि त्याला लिफ्ट थांबवण्यास सांगते. इथूनच पूर्ण कहाणी पुन्हा रिवाइंड होते. यानंतर दृश्य बदलतं आणि आपण पाहतो की कार्तिक पुन्हा टाईम मशीन वापरून भूतकाळात जातो. पण तो हे सतत करत राहिल्याने एका टाईम लूपमध्ये अडकतो जिथे तो परत परत एकच गोष्ट करत राहतो. आणि या दृश्यावरच हा चित्रपट इथे संपतो. कार्तिकने वेळेचा खेळ खेळायचा प्रयत्न केला पण वेळेने त्याच्याशीच खेळ खेळला. तो भूतकाळ बदलण्यासाठी वेळेत मागे जात राहिला पण नियतीच्या हातून सुटणं अशक्य होतं. प्रत्येक बदलानं त्याला एका नव्या लूपमध्ये अडकवलं आणि शेवटी तो पुन्हा त्या क्षणावर पोहोचला जिथून सगळं सुरू झालं होतं. तो पुढे गेला तरी मागेच राहिला आणि मागे गेला तरी भविष्यात अडकला. आता प्रश्न इतकाच आहे, कार्तिक हा लूप तोडू शकणार का की तो कायमच वेळेच्या या चक्रव्यूहात अडकून राहणार.